महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। माननीय पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला। काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जात आहेत। निवडणुकीचा पहिला टप्पा हा सुरू झालेला विदर्भात, दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होईल। त्याच्यामुळे वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं। महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरशः झंझावात असावा त्या पद्धतीचं मला दिसतंय। ज्याला एक अंडरकरंट म्हणतो की आता बदल करायचाच, अशा मानसिकतेमध्ये लोक आहेत। महाराष्ट्रात कोणी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही। आता विषय आहे सांगलीचा। सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे म्हणजे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत। मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली। लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही जाणार आहेत। आज उद्या आणि परवा 3 दिवस मी त्या भागामध्ये आहे। तिथून मी हातकणंगलेला जाईन आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो। विश्वजित कदम, विशाल पाटील यांची भेट घेणार आहात? कारण ते सध्या तरी मुंबईत आहेत, मात्र जर सांगलीत असतील तर त्यांची भेट घेणार आहात? जे काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जी नाराजी, मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते। आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे। आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, त्यासाठी त्यांचा हट्ट होता। पण आम्ही त्यांची समजूत काढली, तो मतदारसंघ काँग्रेसकडे। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला। तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी। आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली। तसंच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत। आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते। आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात, ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे। काल तुम्ही एक पर्यायाचा प्रतिक्रिया देताना काल उल्लेख केला सकाळी, त्या पर्याय संदर्भात काँग्रेस पॉझिटिव्ह आहे किंवा पुढे चर्चा? हे पहा की सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो, राष्ट्रवादीकडे जातो, आमच्याकडे, तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो। सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केली आहे। माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण, भूमिका घेतलेली आहे। पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार। पण काँग्रेस पॉझिटिव्ह आहे, जे पर्याय दिले पाहू ना, आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे। प्रधानमंत्री कोणाला करायचं आहे? आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढं काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना। त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान 35+ जागा जिंकण्याचे जे मिशन आमचं आहे त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना हातभार लावला पाहिजे। आज सामन्यात त्या विषयावरती अग्रलेख आहे। भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहांनी जादू केली, अघोरी जादू केली। ही अघोरी जादू या अर्थानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती, या महाराष्ट्राची श्रद्धा होती, तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य, अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। किमान 40 वर्ष
हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता. धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना. पण ज्यांनी ती शिवसेना, आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेईमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं, नाचले, आम्हीच खरे आम्हीच खरे, त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाजवता आला नाही. कारण ते खोटे आहेत, त्यांच्यात हिंमत नाही, बरं का. त्यांनी धनुष्यबाण चोरला, त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला, लाटला. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली. अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला. हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरून नष्ट करायचं. आणि त्याला हे 40 खोकेवाले बळी पडले. पण तरीही आम्ही सगळे शिवसैनिक ठामपणे उभे आहोत, मशाल चिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव घेऊन. मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले, त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यबाण अदृश्य व्हावा म्हणून? कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले ना. मग तिथे का हीच प्रार्थना केली का आमचा धनुष्यबाण जाऊ द्या, आमची शिवसेना नष्ट होऊ द्या? ही प्रार्थना कोणी भाजपने केली की या मिंदे गटानं केली? तुम्हाला इतिहास माफ करणार नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण नष्ट केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून चाचपणी सुरू आहे. संजय निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात, त्यांना उमेदवारी मिळू शकते. शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर यांचं सुद्धा नाव असू द्या ना. बघा, कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून, कोणत्या तटाकडून, हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी खात्रीनं सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. अजिबात नाही, उलट सोपी जाईल. आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे, प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल. पण अंतिम विजय हा सत्याचा, मशालीचा आणि शिवसेनेचा होईल, याच्याविषयी आमच्या मनात खात्री. सांगली दौरे पे हो, जहाँ पे आपके महाविकास आघाड़ी जो है उनके जो उम्मीदवारों के प्रचार किया जाने वाला है, किस तरीके से ये दौरा है और इसी सीट को लेकर कांग्रेस की भी कुछ नाराजगी? देखिए, महाराष्ट्र में सभी सीटें हैं 48, वो महाविकास आघाड़ी की है, किसी एक पार्टी की नहीं मानती. ये शिवसेना है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है. शिवसेना का नज़रिया स्पष्ट है, सभी सीटें हमको जीतनी है, चाहे कांग्रेस के पास हो, चाहे एनसीपी के पास हो. सांगली शिवसेना के पास है. कुछ लोग नाराज हो सकते हैं, जैसे कि अब रामटेक है, शिवसेना का परंपरागत गढ़ रहा, वो कांग्रेस के पास चली गई सीट, तो हमारे कार्यकर्ता वहाँ नाराज हो गए. हमने उनको समझाया कि आघाड़ी की राजनीति में ये होता है. अमरावती, कोल्हापुर, ये हमारी सीटें थी. फिर भी हमने कार्यकर्ताओं को समझाया है, अगर सांगली में कांग्रेस के कुछ लोग नाराज है तो उनको मनाने की जिम्मेदारी कांग्रेस के शीर्ष नेतृत्व की है. और मैं जब जाऊंगा तो सबसे बात करूंगा, सबसे मिलूंगा, सबके साथ बैठक करूंगा और सांगली की सीट भी हम महाविकास आघाड़ी की तरफ से जीतने की पूरी कोशिश करेंगे.